पहिल्याच बॉलवरती त्रिफला उडवलाय तो आकाश या फलंदाजाचा. शून्यचा चष्मा घालून मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला. आपण बघितलं तर अक्षयने खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. ज्यावेळेस मात्र प्रत्येक कार्यामध्ये सुरुवात चांगली असते तेव्हा मात्र शेवट सुद्धा चांगली करावी लागते. आणि मात्र सुरुवात तर चांगली केलेली आहे अक्षयने. इताडे टीमकडे टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन नक्कीच आम्ही चर्चा केली की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. त्याचप्रमाणे त्याचं मात्र उत्तर दिलेलं आहे. ते अक्षय या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती गोल्डन टचचा इथे मात्र शिकार बनवला तो फलंदाजा आकाशसाठी. पुढचा बॉल राईट मारतो विकेटने. पुढचा बॉल इथे मात्र लाईन पाहावी लागेल. विष्णू केने सर आहेत, दोन्ही हात मात्र समांतर करतात आणि व्हायचा इशारा इथे मात्र केलाय. तर बघा पहिला मॅच होता जय बजरंग भावाले विरुद्ध सूरज नानकर. तर नानकर टीम इथे मात्र आलेले नाही, काही कारणास्तव त्यांना मात्र इथे मात्र बाद करण्यात आलेलं आहे. तर इथे मात्र बाय देण्यात आलेलं आहे ती भावाले बी या टीमला. तो पुढील सामन्या दुसऱ्या सेकंड फेरीमध्ये नक्कीच आपण त्यांना पाहू शकाल. लगातार दुसरा चेंडू मात्र व्हाईट आलेला आहे. पहिला चेंडू खूप चांगला होता, एसट्या उद्ध्वस्त केल्या. त्याच्यानंतर कुठेतरी लाईन इथं मिस केली जातोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. रनअप जर बघितलं तर 7-8 पावलांचा रनअप आपण अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सकाळचा सत्र आहे, थोडासा दमट वातावरण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा एकदा सज्ज. फ्लोरलेनचा बॉल इथे मात्र ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. आपण बघितलं स्वतः गोलंदाज मात्र बॉलवरती गेला होता धावून आणि स्वतः मात्र कन्वर्ट केलंय चेंडूला. एक धाव मात्र इथे मात्र मिळाले आहे ती एक गावदेवी वालचिन ए या टीमला. दोन फलंदाज आपण पाहतोय, आशिष आणि साई यांची जोडी सलामीसाठी आला होता तो आकाश. मात्र शून्यचा चष्मा घालून मात्र आपण पवेलियन कक्षामध्ये मात्र त्याला आपण पाहू शकाल. कुठेतरी मात्र निराशजनक असेल आकाश, ऑन साईडला खेळायचा होता आकाशला. मात्र कुठेतरी नशिबाने त्याला मात्र साथ दिली नाही आणि मात्र पहिला विकेटचं पतन झालं तो गावदेवी वालचिन या टीमचा. पुढचा बॉल राईट मारतो विकेटने. चेंडू मात्र खाली ठेवण्याचं काम केलं जातोय. काय गोलंदाजी केली जाते. सकाळचा सत्र आहे जर आपण बघितले तर कारण खेळपट्टीचा जर विचार केला तर कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि ज्या वेळेस मात्र कॉन्क्रीटची खेळपट्टी असते त्यावेळेस मात्र प्रत्येक गोलंदाजासाठी अनिवार्य असते. त्यांच्या बाजूने ती आपण जर बघितले तर त्यांच्या बाजूने पूर्णपणे असते ती. तर लक्षात ठेवायचा या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो लगेच भावाले बी या संघाविरुद्ध मात्र खेळेल. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अक्षयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. त्याच्यानंतर 2 खराब चेंडू पाहायला मिळाले. कुठेतरी मात्र संघनायकाने अक्षयला इथे कानमंत्र दिले कारण या प्रकारची लाईन किंवा गोलंदाजी आपल्याला टाकता चालणार नाही. त्याच्यानंतर कुठेतरी मात्र कमबॅक केला जातोय अक्षयच्या माध्यमातून. इथे मात्र ऑन साईडला चेंडू फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि मात्र एकच धाव मिळेल वालचिन टीमला. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती सुंदर मैदान, सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय पिसे गावामध्ये. पिसी डॅम जर बघितलं तर पूर्णपणे मुंबईला पाणी पुरवठा केला जातो या पिसी डॅममधून आणि अनेक जनता पाणी जिरवा पाणी अडवा अशी आपण एक म्हणतो. पुढचा बॉल ते मात्र पाहावी लागेल. लाईन नक्कीच खराब लाईन असेल पण आमच्याकडे बोलतात का चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू असेल. इट इज वाईट आणि अतिरिक्त एक धाव मिळेल ती म्हणजे वालचिन टीमला. धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती त्या 5. एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहता अजूनही शिल्लक आहे आणि पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दिवस खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. काल पहिला सेमीफायनलचा मॅच बघितला. पवनपुत्र पिसे या आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं तर क्वालिफाय संघ झालेला आहे. मेगा फायनलमध्ये त्या संघाने मात्र प्रवेश केलेला आहे.
षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे मैदानावर. त्यांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र लावली जाते ती धाव फलकावरती 6. एक गाड्याच्या मोबदल्यात आई गावदेवी वालशिंद या टीमने. दुसरा षटक मात्र आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी मात्र इन्व्हाइट केलंय दैवत वेलेकर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करणं मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज साई. पहिलाच बॉल दैवतचा इथे मात्र पायाचा इथे मात्र विकेट किपर बीट झालेला आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेलगत जातोय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र मिळतील वालसिंद टीमला आणि व्हाईट असेल +1 म्हणजे 3 धावा असतील. बोनस मात्र इथं मिळाले आहेत. पहिल्याच बॉलवरती पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या त्या म्हणजेच गोलंदाज अक्षयने. त्याच्यानंतर मात्र दुसरा गोलंदाज बघितला तर दैवत वेलेकरला पहिलाच बॉल खराब त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईटच्या रूपाने मात्र 3 धावा मिळाल्या आहेत. तर वालशिंद टीमला सकाळचा सत्र आहे. नक्कीच वालशिंद टीमला माहीत असेल की सकाळच्या दमट वातावरणामध्ये नक्कीच कुठे मात्र थोडीशी बॅटिंग लाईन अप आपल्याला कमी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांनी इथे मात्र व्हाईट घोषित केलेला आहे चेंडू. बघा पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. आज 2 दिवस बघितलं तर खूप चांगली स्पर्धा मात्र पार पडली. पंचांच्या भूमिकेमध्ये काल भूषण पाटीलला आपण बघितलं. आज कुठेतरी पंचांमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. आज संजय सुतारला पाहू शकता. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे दोन्ही पंचांकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन मिस केली जातोय. पायाचा येते डायरेक्ट हिट केलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथे मात्र दैवत वेलेकरच्या माध्यमातून खराब फेकला जातोय. लाईन चुकीची असेल कुठेतरी मात्र कानमंत्र देतोय संघनायक दैवतला. लाईन मात्र आपल्याला अचूक टप्प्यावरती मात्र गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आतापर्यंत जर बघितलं तर 3 चेंडू खराब फेकलेले आहेत दैवतने आणि धावा झालेल्या आहेत. धाव फलकावरती त्या 12. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. आता मात्र कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत चेंडू झालेला नाही. 3 चेंडू खराब इथे मात्र फेकलेले आहेत ते दैवत वेलेकरने आणि 3 चेंडूंमध्ये मात्र 6 धावा खर्च केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. पुढचा बॉल राईट अमरतो विकेटने. बॉल इथे मात्र हवेमध्ये उडवलेला क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय आणि खूप चांगला तिथे मात्र झेल पकडलाय. अजून एक धक्का लागतोय तो आई गावदेवी वालशिंद ए टीमला. तीन चेंडू लगातार व्हाईट टाकल्यानंतर कुठेतरी मात्र आपल्याला बदलाव पाहायला मिळाला दैवत वेलेकरच्या माध्यमातून. त्याच्यानंतर लाईन थोडीशी चेंजेस केली आणि चौथ्या बॉलवरती मात्र मोठा हादरा दिला वालशिंद टीमला. आपण बघितलं तर अशीच खेळी संपुष्टात झाली. 4 चेंडूंचा सामना केला. 1 धावेवरती मात्र डगआउटच्या आश्रयाला जाताना आपण त्याला पाहू शकता. नवीन फलंदाज मैदानावरती कमलेशला
आपण रिॲक्शन मध्ये पाहू शकता एनेट नंबर 4 बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. सकाळचं वातावरण आहे, कमलेशला माहीत आहे, थोडा मागे थांबलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या अक्षयने. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत. एक विकेटचं पतन मात्र त्यांनी घेतलेलं आहे दैवत वेलेकरने. स्ट्राईकला आपण पाहू शकता फलंदाज साई. पुन्हा एकदा साईसाठी इथे मात्र लाईन खूप चांगले. अकुट टप्प्याचा बॉल मागे ठेवण्याचं काम मात्र केला जातोय. 3 चेंडू फाईट टाकल्यानंतर मात्र 2 अतिशय चांगले चेंडू मात्र दैवतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला अनुभव आहे दैवतकडे सुद्धा. आणि त्यांनी मैदानी गाजवले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या खूप कमी वयामध्ये त्यांनी मात्र आपली नावाची छाप सोडलेली आहे या भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल स्विंग केला होता मात्र कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू खूप वेगाने चेंडू जातोय सीमारेषा लगत. पहिला दर्जेदार चौकार. माध्यमातून जर बघितलं तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी वालचिन टीमकडनं. आतापर्यंत मात्र 4 चेंडूमध्ये 7 धावांवरती मात्र बॅटिंग करतोय. साईने आधीच लाईन रेट केली होती का चेंडू मात्र लेग स्टम्पला जाईल आणि त्या प्रकारे मात्र फक्त बॅट फिरवली, फक्त दिशा दाखवली बॉलला आणि 4 धावा मिळाल्या त्या वालचिन टीमला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा लगत जाईल. अजून एक खणखणीत दणदणीत चौकार. माहित आहे की सकाळचा वातावरण आहे, क्लायमेट थोडासा चेंजेस झालेला आहे, तर थांबून खेळणं खूप गरजेचं आहे. तर थांबून खेळलं तर नक्कीच धावा येतील आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र साईने दिलेलं आहे दैवतला. 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आता धावा मात्र झालेल्या आहेत त्या धाव फलकावरती 20 रन्स ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक होता तिथे मात्र बीट झालेला. मात्र बॅकअप खूप चांगला. पंच आमच्याकडे सांगतायत की हा चेंडू पुन्हा एकदा वाईट असेल. या षटकामध्ये 4 चेंडू खराब फेकलेले आहेत, 2 चौकार आलेले आहेत आणि 1 विकेट सुद्धा मात्र त्यांनी प्रस्थापित केलेला आहे ती दैवत वेलेकरने. कुठेतरी मात्र लाईनवरती नियंत्रण ठेवावं लागेल इताडी टीमला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. लाईन खूप चांगली, गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल मात्र या इताडी टीमच्या गोलंदाजांना. पुढचा बॉल इथे मात्र ऑनसाईडला खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये सीमा रेषेवरून खूप वेगाने मात्र आलेला होता क्षेत्ररक्षक. आपण जर बघितलं तर तोपर्यंत 1 धाव मिळेल साईला. धावा झालेल्या स्कोरबोर्ड 22 धावा झालेल्या आहेत. आपण घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून. आपण बघितलं तर तेजस भोईर आहेत आमचे ऑपरेटर, त्याचप्रमाणे प्रवीणजी शिंदे डोंबिवलीवरून आले कॅमेरामन, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल फुलटॉस होता, फक्त दिशा दाखवली. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगली फिल्डिंग तिथे मात्र केली जातोय. इतडे टीमकडनं षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. पंचांनी आमच्याकडे मात्र इशारा केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावा लावल्या जातात त्या गावदेवी वालचिन या टीमकडनं. 23 2 गाड्यांच्या मोबदल्यात कमांडीचे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात त्या स्कोर बोर्डवरती त्या 23. 2 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या त्या अक्षयने. त्याच्यानंतर जर विचार केला तर दैवत वेलकरचा थोडंसं महागडं षटक ठरलेलं आहे. जर या षटकामध्ये जर बघितलं तर 17 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट मात्र त्याने घेतलेला आहे. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय विशाल. पहिलाच बॉल अतिशय चांगली गोलंदाजी केली जातोय. अचूक टप्प्यावरती मात्र गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल खूप चांगली लाईन होती मात्र थांबवलं इथे फलंदाज कमलेशला, कारण कमलेशमध्ये तेवढी क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची आणि त्या कमलेशला मात्र थांबवण्याचं काम केलं जातोय. आता मात्र लाईन खराब आहे. लेग स्टम्पला पिचिंग केलं जातोय आणि पंच विष्णू केनेसर आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र स्क्वेअर असेल. इट इज वाईट. अतिरिक्त 1 धाव मिळेल आणि धाव संख्येत भर होईल ती वालचिन टीमच्या. धावा झालेल्या आहेत 24. पुढचा बॉल इथे मात्र पाहावी लागेल लाईन. पहिला बॉल खूप चांगला टाकला होता. लाईन खूप चांगली होती. थोडंसं खाली ठेवण्याचं काम मात्र विशालने केलं होतं. त्याच्यानंतर कुठेतरी नियंत्रण बिघडलेलं आहे. 2 लगातार मात्र वाईट चेंडू इथे फेकलेले आहेत ते विशाल या गोलंदाजाने. पुढचा बॉल इथे मात्र खूप चांगली लाईन होती. आता मात्र स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळेल. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज मात्र अनिवार्य असेल. या असे मात्र स्पर्धेचे नियम आहेत. ओमसाई अमने लोणाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळवलेली जाणारी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मदन दत्तू जाधव उर्फ MD यांच्या माध्यमातून. खूप चांगली संकल्पना आहे. स्पर्धेला 2 दिवस झाला. आज 3रा दिवस आहे. 7 डिसेंबर आपण पाहतो आणि 7 डिसेंबर आजचा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काला दिवस राहिला. चेंडू हवेमध्ये आणि काय झेल पकडलाय तिथे. अजून 1 विकेटचं पतन होतोय. 3रा विकेट इथे मात्र गारद केलाय वालचिन टीमचा. तर उमेश सुतार येतोय नवीन फलंदाज. एनेट नंबर 5. 5व्या स्थानावरती मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे उमेश सुतार. मात्र साई अजूनही खेळपट्टी साई बाद झालेला आहे. मात्र कमलेश आहे. कमलेशकडे तेवढी क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची मात्र ती क्षमता इथे दाखवावी लागेल. 3रा षटक मारता मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू. फक्त इथे दिशा दाखवली चेंडूला. 1 धाव पूर्ण कंप्लीट केलेला आहे. 2ऱ्या धावेची मागणी केलेला आहे आणि बघता बघता मात्र 2 धावा इथे मात्र चित्याच्या चपलाईने पूर्ण केले कमलेशने. कमलेशला माहित आहे शेवटचा अजून 1 षटक आहे. जास्त मात्र इथे काही करून चालणार नाही. शेवटच्या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा आले तर एक फायटिंग स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो इताडे या संघाविरुद्ध. स्ट्राईकला कमलेश, नॉन स्ट्राईकला पण उमेश सुतारला पाहू शकता. विशाला इथे मात्र लाईन पाहावी लागेल. वारंवार मात्र चेंडू खराब फेकले जात आहेत. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. जर बघितलं तर या इनिंग्स मध्ये खूप वाईट चेंडू पाहायला मिळाले. दैवत वेलेकर असेल, अक्षय असेल. इथे मात्र खूप चांगला फटका गॅप मधून शोधून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेची मागणी पाहायचं आहे. 3 धावा इथे मात्र खूप वेगाने काय क्रिकेट पाहायला मिळतोय उमेश सुतार आणि कमलेश यांच्या माध्यमातून आणि 3 धावा इथे मात्र सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. धावा झालेल्या आहेत 32. 3रा षटक मार्गस्थ अजूनही विशालचा. 1 गडी त्यांनी बाद केलेला या षटकामध्ये. 3 व्हाईट चेंडू मात्र फेकलेले आहेत त्यांनी. पुढचा बॉल इथे मात्र स्विंगिंग मिस. चेलची संभावना होती मात्र तिथे बीट झालेला यष्टी रक्षक आणि तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील त्या वालचिन टीमला. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय.
ग्रामीण टेनिस क्रिकेट जे असतं तो मात्र प्रत्येकाची आवड असते. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे प्रेक्षक मात्र जोडलेले असतात. त्यानंतर ते प्रक्षेपण सुद्धा खूप चांगले प्रेक्षक असं उद्याच्या दिवसामध्ये खूप गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. धावा मात्र आपण पाहतोय 10 फलकावरती लावल्या जातात त्या 34. 3 गडी बाद झालेले आहेत वालशिंद टीमचे. कमलेश अजूनही खेळपट्टीवरती मात्र आपण पाहतोय. त्याच्यासोबत आपण पाहू शकाल उमेश सुतारला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय. तोपर्यंत ड्रिंक ब्रेक झालेला आहे मैदानावरती. तोपर्यंत आपण जाऊया आणि संधी देऊया डीजे आकाश यांना एक सुवर्ण संधी. टीमने बॅटिंग करावी लागली त्यांना. टॉस जिंकला इथाडी टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आम्ही कॅप्टनची चर्चा केली तेव्हा आम्ही मात्र जर बघितलं तर सुरुवात खूप चांगली दिली होती. पहिल्याच बॉलवरती मात्र त्रिफला उडवला होता अक्षयने. त्याच्यानंतर कुठेतरी खराब लाईन गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. तर बघितलं तर 10 ते 12 चेंडू खराब टाकलेले आहेत या 3 गोलंदाजाने. आणि मात्र चौथा गोलंदाज असेल तो विघ्नेश. खूप जिम्मेदारी असेल विघ्नेशवरती. स्लोगिंगवरचा षटक आहे. पहिलाच बॉल लाईन खूप चांगले अखूट टप्प्याचा बॉल ठेवला होता. विघ्नेशला माहीत आहे कारण समोर बॅट्समन मात्र जर बघितलं तर एक विस्फोटक फलंदाज कमलेशला आपण पाहू शकता. आणि त्याला मात्र थांबून ठेवण्याचं काम ते मात्र केलं जातंय विघ्नेशच्या माध्यमातून. पहिला खूप चांगला चेंडू हाताळला जातोय. पुढचा बॉल इथे मात्र पाहायचा आहे. पंचांकडे अपील केली जातोय आणि धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. उमेश सुतारची खेळी संपुष्टात. अजून एक लागणारा गावदेवी वालशिंद ए टीमला धक्का. चांगले गोलंदाजी म्हणावं लागले विघ्नेशच्या माध्यमातून. पहिला डॉट चेंडू बघितला त्याच्यानंतर सुद्धा दुसरा चेंडू सुद्धा डॉट चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र स्वतः तर मात्र धावचीच्या रूपाने फलंदाज बाद केलेला आहे उमेश सुतारला. चौथा धक्का लागतोय तो वालशिंद ए टीमला. नवीन फलंदाज निखिल जातोय मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला मात्र कमलेश आहे. कमलेशवरती सुद्धा खूप जिम्मेदारी जबाबदारी आहे. तशा प्रकारे मात्र फलंदाजी करावी लागेल. साईच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जर बघितलं तर 7 धावांवरती बॅटिंग करतोय कमलेश स्ट्राईक एंडला. मात्र विघ्नेशचं जो काम होतं ते मात्र त्यांनी काम खूप चांगलं केलेलं आहे. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र हवेमध्ये उडवलेला आहे. स्वतः गोलंदाज येतोय का चेंडू खाली पाहायचंय. जेल इथे मात्र डॉप केलाय. दुसऱ्या धावेची मागणी केली आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेला आहेत. छत्तीस धावा झालेल्या आहेत. स्लोगिंगवरचा षटक अंतिम षटकामध्ये जर बघितलं तर 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि गडी बाद केलेला आहे तो विघ्नेशने. काय गोलंदाजी केलेला आहे. शेवटचा षटक जर बघितलं तर
प्रत्येक गोलंदाजावरती मात्र खूप जबाबदारी असते, कशा प्रकारे गोलंदाज हाताळले मात्र प्रत्येक गोलंदाजाला असते. फुलटॉस बॉल इथे मात्र खूप चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला दुसऱ्या धावेची मागणी केली जातोय. पायाचे तर 2 धावा कंप्लीट होतील का? आणि धावचीच्या रूपाने फलंदाज कमलेशला मागे परतावं लागेल. अजून एक धक्का लागतोय तो आई गावदेवी वालचिन ए टीमला. केले 4 चेंडू आतापर्यंत मात्र फेस केलेला आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्याने 2 गडी मात्र इथे बाद केलेले आहेत. नक्कीच तारीफ करावं लागेल, कारण शेवटचा षटक असते. प्रत्येक शेवटच्या स्लोगिंगवर षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजावरती मात्र दबाव असते. त्या दबावाखाली मात्र ती गोलंदाजी करावी लागते. हार असो या जीत, पण तशा प्रकारे मात्र गोलंदाजी मात्र करावी लागते ती गोलंदाजाला. पुढचा बॉल अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलेलं आहे. स्पेस बघा किती छान आहे, आणि तशा प्रकारची मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय ती विघ्नेशच्या माध्यमातून. अंतिम चेंडू असेल या इनिंग्स मधला, आणि धावा मात्र झालेल्या आहेत त्या स्कोर बोर्ड होती त्या 37. लास्ट ऑफ 5 विकेट्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथं पाहायचा आहे. मात्र नक्कीच वाईट चेंडू असेल. पंचांनी आमच्याकडे मात्र इशारा केलाय. अतिरिक्त 1 धाव मिळेल वाईटच्या रूपाने. 38 धावा जाऊन पोहोचतोय. 2 षटकांमध्ये 23 धावा होत्या. असं वाटलं होतं की 50चा आकडा मात्र पार करेल वालचिन टीम, मात्र रोखण्याचं काम केलंय ते गोलंदाज विघ्नेशने. काय गोलंदाजी केली या अंतिम षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या त्या अक्षयने. त्याच्यानंतर दैवत वेलेकरने 17 धावा खर्च केल्या होत्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 11 धावा खर्च केल्या. आणि अंतिम चेंडूमध्ये या षटकामध्ये विघ्नेशने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळाली ती इताडे टीमच्या विघ्नेशकडनं. आणि 4 षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झालेला आहे. धावा लावल्या जातात त्या धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना त्या 38, आणि धावा बनवायच्यात येणाऱ्या या 4 षटकांमध्ये 39 जानूसवर्ड इताडे या टीमला. ज्यावेळी दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल, स्पोर्ट पीसी हा संघ या विभागामध्ये सातत्याने खेळत असतोय. एक चांगले व्यक्तिमत्व आहे या विभागातील दानशूर नेता विजयदादा पाटील. आमच्या स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. आमच्या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. सन्माननीय पिसेगावचे विद्यमान सरपंच रिंकलताई विजयदादा पाटील, त्याचप्रमाणे उपसरपंच सन्माननीय सपनाताई महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच चषक 2021 आपण पाहतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी थांबतो इथे, आपण थांबू नका, पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2021 क्रिकेटचा महासंग्राम. ऐकूया या दुसऱ्या सत्रासाठी विश्वास केने यांना. धन्यवाद. थँक्यू कल्पेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर श्री गणेशाला वंदन करून आजच्या या दिवसाला आणि आजच्या या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आजचा दिवस म्हटला तर 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि या दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. तत्पूर्वी सामन्याकडे वळण्यापूर्वी आपण व्यासपीठावरती विराजमान आमचे विजयदादा पाटील यांचं हार्दिक स्वागत करूया. मित्रांनो, आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 2021 प्रिन्स 11 पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
तर या स्पर्धेचं या क्रीडानगरीचं सर्व श्रेय जातंय ते आमचे विजयदादा पाटील यांना. विजयदादा पाटील यांनी मागच्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका निधीतून आपल्या या लोणाळा आमने लोणार परिसराच्या वारकरी संप्रदायाला 20 लाख रुपये डोनेट केले होते. तर त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. दानशूर व्यक्तिमत्व, नक्कीच वारकरी संप्रदायाला सुद्धा एक सुंदर अशी भेट त्यांच्या माध्यमातून दिली. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दरम्यान सुरेख फटका, पहिला चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकी करेल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं. विचार केला तर आई गावदेवी वालशिन ए संघाने 38 धावा स्कोरबोर्डी लावल्या गेल्यात आणि 39 धावांचं अवाढव्य असं लक्ष ठेवलं गेले. ते म्हणजेच जानू स्पोर्ट्स इताडे संघापुढे. तर विशाल आणि नवनाथ ही जोडी पाहतोय आपण मैदानावरती. स्ट्राईक एंडला असेल विशाल आणि नवनाथ. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय विनोद. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे परंतु सुरेखरित्या कव्हर केला. धावचीची संधी होती पण मिस टायमिंग थ्रो होता आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 2 या आकड्यावरती सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं क्रीडांगण, स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आपण पाहतो मित्रांनो. ही क्रीडानगरी विजयदादा पाटील यांनी वन मॅन शो राहून पिसे, कोंढेरी आणि वासुंद्री या 3 गावांसाठी अर्पित केली. तर प्रत्येक क्षेत्रात, राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये सुरेख अशी कामगिरी करणारे आमचे विजयदादा पाटील. दरम्यान वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा चेंडू फरार होईल. 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. विशालच्या बॅटमधून क्रिकेटचा क्लास या ठिकाणी प्रस्थापित करताना दिसतोय फलंदाज. चौकाराची खरोखर आवश्यकता होती. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर बाज फटकेबाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना आणि तीच फलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय फलंदाज विशाल. तर ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, सलग 3ऱ्या दिवसात पदार्पण केलंय. एक शिस्तबद्ध अशी स्पर्धा सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, पाहूया. चेंडू हवेत आहे, लांबी गाठेल का? परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी करत नाहीये. पहिलाच विकेटचं पतन होतंय, पहिलाच गडी गारद या ठिकाणी विशाल ती खेळी संपुष्टात. बॅक टू द डग आउट. या दिवसामध्ये हार्दिक स्वागत असेल. सुरेख कामगिरी आणि 1 जानेवारी 2022 या दिवशी रिन्सी रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रोप्रायटर DJ आकाश यांच्या माध्यमातून एक त्यांच्या स्टुडिओचं सुद्धा भव्य उद्घाटन आहे. साईनाथजी बजागे साहेब, किरवली गावचे समाजसेवक, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेला आपण वेलात वेल काढून आलात तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विजयदादा पाटील यांचं आग्रहाचं आमंत्रण आहे, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. विनंती असेल आपण लवकरात लवकर यावे. तर पुन्हा एकदा पाहूया, पहिला विकेट या ठिकाणी बाद झालाय. पुन्हा एकदा सुरेख फटकाय, कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होई सीमा रेषे लगत, परंतु कमलेश कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. एकच धावेवर रोखलं जातं. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 7 या आकड्यावरती आमचे ऑफिशियल स्कोरर आदेश सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा आमच्या सोबत आहेत. तर सुरेख कामगिरी त्यांच्या मार्फत सुद्धा, तसेच आमचे विष्णू सर असतील पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी सुद्धा सुंदर अशी कामगिरी केली. तर सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळचं वातावरण, पहिलीच मॅच असेल या आजच्या दिवसातील. आई गावदेवी वालशिन ये विपक्ष जानू स्पोर्ट्स इताडे या दोन्ही संघांदरम्यान. तर 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि त्यांचा पाठलाग करताना विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा स्कोरबोर्डची पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुरेख फटका आहे, पाहूया.
परंतु एलिमिनेशन नव्हतं. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर समाधान मानावे लागेल आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर धावफलकावरती पाहिली तर एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. जानू स्पोर्ट्स इताडे. तर पाण्याची व्यवस्था करायची आयोजकांना विनंती असेल. सकाळचं वातावरण आहे. 2 दिवस पाऊस पडल्यामुळे कुठेतरी टुर्नामेंट पुढे प्रस्थापित झाली होती, परंतु त्याच जोशाने त्याच जोमाने आयोजकांनी आणि खेळाडूंनी सुद्धा प्रोत्साहन दिलं या स्पर्धेला. तर सुरेख कामगिरी पाहायला मिळते. कालचा दिवस विचार केला तर पवनपुत्र पिसे या संघाच्या नावी राहिला. मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. सुंदर कामगिरी केली कालच्या दिवसामध्ये सर्व खेळाडूंनी आणि मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत पिसे संघाला. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पिसे संघ आहे. प्रिन्स 11 पिसे संघ आजच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी करेल अशी आशा सुद्धा असेल आयोजकांना. तर येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत विजयदादा असतील, त्याचबरोबर विनय असेल, इतर खेळाडू जे फॉर्म मध्ये आहेत. तर सन्माननीय साईनाथजी बजागे दादा यांचं हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेला भेट दिली तर आपलं सुद्धा शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. तर गेम ऑन होतोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय आशिष. दुसरा षटक घेऊन सुंदर फटका. एलिमिनेशन चांगला आहे. चेंडू जाईल आर पार सीमा पार. बिग बिग ह्यूज मास्टर स्ट्रोक षटकार. तर षटकाराच्या मदतीने धावपळा पुढे सरसावेला वेगाने जात आहे. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 14 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात सुंदर कमबॅक केला. आता मात्र इरादे स्पष्ट करताना दैवत या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येईल आणि सुंदर झेल फलंदाज फेल लागणारा दुसरा झटका. दैवतची खेळी संपुष्टात. बॅक टू दी डगआउट. करायचा विनंती असेल आयोजकांकडून ऑफिशियल कॉल येतोय. विनंती असेल पंचांना सुद्धा आधीच उशीर झालाय तर जास्त विलंब लावू नका. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा झटका खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज आशिषने. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल राईट ओव्हर द विकेटने. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीये. सुंदर गोलंदाजी आता मात्र, परंतु झेलची संधी झाली असती परंतु यष्टीरक्षक कुठेतरी माघारी पडतायत. विचार केला तर कॅचेस बिन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण आहे परंतु त्या कॅच बनवाव्या लागतील क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आहे. पाहूया चेंडू हवेत आहे आणि गोलंदाज स्वतःच आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर असा झेल घेतोय. पुन्हा एकदा लागणारा सांघिक तिसरा झटका. गोरख बॅक टू द डगआउट. खेळी संपुष्टात. तू चल मे आया अशी भूमिका यात आता मात्र पाहायला मिळते. दैवतच्या पाठोपाठ गोरख शून्याचा भोपळा घेऊन डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय. आता मात्र साई येतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जातो आशिषच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू षटकार खाल्ला होता परंतु कमबॅक केलाय गोलंदाज आशिषने. पुन्हा एकदा
सुरेख गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूने या ठिकाणी मात्र सांगता होतोय कमबॅक केलाय गोलंदाजाने आणि तोच कमबॅक हवा होता आई गावदेव वालशिन ए संघाला आणि तोच कमबॅक करून देतोय गोलंदाज आशिष. पुन्हा एकदा सुरेख फटकाय, नजाकत भरा स्ट्रोक आहे, चेंडू जातोय सीमारेषे लगत. 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. रसावेला धावा पाहतोय आपण स्कोर बरोबरती 19 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. 20 धावांचं समीकरण आहे अजूनही जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असणार आहे. कोण जिंकेला हा सामना, कोणाच्या बाजूने झुकेल येणारा षटकच सांगू इच्छितो. आई गावदेवी वाळशिन ए संघ अतिशय जोमाने प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर चान स्पोर्ट्स इताडे संघ सुद्धा ठाण मांडून आहेत. तर सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. ऑफिशियल कॉल येतोय, मागणी केली जाते आयोजकांच्या मार्फत. विनंती असेल सर्व संघांना याची नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील आणि यानंतरचा सामना असणारे भावाळे संघ आपण लगेचच तयार राहायचं आहे आणि आपला कर्णधार सुद्धा या ठिकाणी VIP लाईनच्या दिशेने पाठवायचा आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विनंती असेल की या सर्व सूचनांचं पालन करावं. या ठिकाणी उपस्थित आहेत जोगेंद्र भालेकर, कर्णधार भावाळे संघाचे. सकाळीच आले होते ते मैदानावरती ठीक 8:30 वाजता. मैदान कसं आहे पाहण्यासाठी, परंतु मैदान पाहून ते सुद्धा भारावून गेले. दरम्यान सुरेख चेंडू, कमलेश कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली जातोय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू विचार केला तर अचूक टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाही. अशाच निर्धाव चेंडूंची आवश्यकता आहे. परंतु जर ह्या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल इताडी संघाला तर मोठा फटका मारावा लागेल आणि त्याच मोठ्या फटक्याच्या शोधात आपण पाहतो इताडे संघाचे साई आणि नवनाथ यांना. नवनाथने आता मात्र सुंदर कामगिरी केली, एक चौकारच्या मदतीने वैयक्तिक 7 या आकड्यावरती खेळतोय, परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये सुरेख फटका, चेंडू हवेत आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, जज करेल आणि सुंदर झेल फलंदाज फेल लागणारा सांघिक 4था झटका. साईची खेळी संपुष्टात. बॅक टू द डगआउट. तर एका पाठोपाठ एक विकेट या ठिकाणी मात्र डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत. आतापर्यंत 4 विकेट्स माघारी धाडले गेलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 19 धावा धावफलकावरती पाहतोय. अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 10 चेंडू 20 धावा. पाहूया कोण जिंकेल सामना, इत्ताडे की वाळशिन. पुन्हा एकदा आता मात्र स्वेर चेंडू आहे. पंच आमच्याकडे वलताना अतिरिक्त अशी 1 धाव. एका धावेने मात्र धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायला लागेल. नक्कीच विचार सुद्धा मनात तोच असेल कमलेशच्या. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, एक निर्धाव चेंडू आणि 1 विकेट सुद्धा घेतले, परंतु तिसरा चेंडू कुठेतरी गती परिवर्तन करण्याच्या नादात अतिरिक्त अशी 1 धाव बहाल केली. दरम्यान सुरेख फटका, पाहूया चेंडू जातोय सीमारेषे लगत, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा मात्र सशाच्या चपलाईने पूर्ण केल्या जात आहेत. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 22 या आकड्यावरती.
सुंदर फटकेबाजी, सुंदर गोलंदाजी, दोन्ही बाजूने या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा लावली जाते. नक्कीच दोन्ही संघांना सुद्धा माहीत असेल की हा सामना किती महत्वाचा आहे. जर विजय झालं तर या स्पर्धेमध्ये टिकून राहणार, जर हारले तर या स्पर्धेमधून, या क्रीडा नगरीमधून रजामंदी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र नजाकत भरा स्ट्रोक आहे. चेंडू जाईल कार्पेटच्या सहाय्याने. 1 बाउन्स आउट ऑफ 0. 4 धावांसाठी झणझणीत फडफडीत चौकार. स्ट्रोक होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. सुंदर फटका. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आता मात्र त्याच स्टाईलने, कॉपी बुक स्टाईलने चेंडू आर पार सीमा पार कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने जाईल. उंच उंच षटकार. सात चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक, काय फटके. 2 फटक्यामध्ये गेम चेंज केली आहे फलंदाजाने. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू भिडकालून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि गच्चाल क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल आर पार सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. च्या मदतीने विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 ऑन द बॉल, लॉट्स ऑफ 5 विकेट्स. दॅट्स द बेनिफिशियरी क्रिकेट. आणि आपण जर विचार केला कमलेशचा तर 3 चेंडू अतिशय सुंदर हाताळले होते. त्याच्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय फलंदाज नवनाथने. नवनाथकडून खरोखर अपेक्षा होती आणि तीच अपेक्षा पूर्णपणे स्वीकारताना दिसतोय. एक चौकार, त्यानंतर षटकार, परत चौकार, असे एकूण 14 धावा आणि +2 अशा 17 धावा कुठून काढल्या कमलेशच्या गोलंदाजीवरती. आणि याच धावांच्या आश्रयावरती चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तोच चाणूर स्पोर्ट्स इताडे संघ. आता मात्र औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेटचं समीकरण अतिशय गच्चाळ असतं. कधी काही घडू शकतो मित्रांनो. 6 चेंडू आणि 3 धावा. गच्चाळ कामगिरी केली. सूर्यकांत त्या ठिकाणी होते. सूर्याजी काहीसा फंबलिंग झाले. 4 धावा रोखू शकले नाही आणि चौकार सहजरित्या पूर्ण झाला. आणि त्याच आधारावरती या ठिकाणी बॅकफुटला चौकार सोडला होता. तोच गोलंदाजी मार्गवर सज्ज होते. आता मात्र कमबॅक करावा लागेल. एक्सपिरियन्स झोकावा लागेल. या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल वालशीन ए संघाला तर राकेशजी दिगाडकर साहेब ग्रामपंचायतचे सदस्य किरवली यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. व्यासपीठाच्या मार्फत आणि आयोजकांच्या मार्फत आपलं सहर्ष स्वागत असेल. तर दरम्यान वळूया सामन्याकडे. शेवटचा षटक आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सूर्याजी ऑन द फायर. पहिला चेंडू खोल डप्प्याला चेंडू आहे. धावचीची संधी आहे आणि या ठिकाणी मात्र थ्रो मिस होतोय आणि या ठिकाणी धावचित झाली असती आणि तोच एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगला चेंडू होता परंतु नशिबाची साथ दिली गेली नाहीये. विचार केला काल संडे हाऊसफुल होता. आज सोमवार. नक्कीच वर्कर्स, कामगार, जे नोकरीला आमचे सर्व खेळाडू आहेत त्यांचा दिवस. परंतु आपल्या कामावरती दांडी मारून सर्व क्रिकेटर आपण या क्रीडा नगरीवर पाहतोय मित्रांनो. पुन्हा एकदा क्लासिकल शॉट आहे. पाहूया चेंडू जाईल कार्पेटच्या सहाय्याने कव्हरच्या दिशेने फेकी करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एका धावेने मात्र स्कोर लेवल होतोय. एका धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. तर सुंदर फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली नवनाथच्या बॅट मधून.
24 धावा तब्बल आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. एक धावेची गरज आणि एक धाव सहजरित्या क्लासिकल स्टाईलने या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी मात्र विजय संपादन करतोय जानू स्पोर्ट्स इताळे संघ. तर आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाळशीत संघ निराश होऊ नका. हार्ड लक. तर विनंती असेल इताळे संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. तर या सामनावीराचा पुरस्कार जाईल नो डाऊट ज्याने तब्बल 24 धाबा कुठून काढल्या आपल्या संघासाठी आणि विजय संपादन करून दिलं तोच नवनाथ. विनंती असेल नवनाथला आपण या ठिकाणी यायचंय, आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचाय. आणि इताळी संघाचे संघनायक आपणास सुद्धा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.